शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी घाटंजी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य असं शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। यवतमाळ जिल्ह्यात सध्या अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्या वाढत आहेत। अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी शेतमजूर ग्रामीण कामगार व कर्मचारी हवालदिल झाले आहेत। राज्य सरकार मात्र अशा भीषण परिस्थितीत सुद्धा केवळ मदतीचा वल्गणा करत आहे। त्यामुळे शेतकरी शेतमजूर व ग्रामीण श्रमिकांमध्ये सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष दिसतोय। हा असंतोष इतरत्र वळवण्यासाठी विविध शेतकरी जातींमध्ये आपसात संघर्ष भडकवले जात आहे। एकमेकांवर गलिच्छ पद्धतीने आरोप प्रत्यारोप करत शेती व मातीच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप होतोय। सरकारने सत्तेत येताच 7/12 कोरा करण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले होते। झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी घाटंजी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे, माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल मानकर यांनी केले आहे। या मोर्चात उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आरिज बेग, पंढरी पाठे, रुपेश कल्यमवार, नरेश राठोड, प्रेम राठोड, अभिषेक ठाकरे, आशिष लोणकर, छोटू देशमुख, अनिल आडे, विजय मोघे, किशोर दावडा, बाळासाहेब शिंदे, विजय पाटील, अमर पाटील, विजय चव्हाण, परेश कारिया, सुभाष कोडे, सुनील देठे, सुनील भारती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। मोर्चात शेकडो शेतकरी बांधव, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। नरेश राऊत, यवतमाळ।